10:16 चाललेत. म्हणजेच या ठिकाणी आता पहिला चेंडू पडण्याच्या मार्गावर आहे. टार्गेट 120 धावसंख्येचं. पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर हर्ष पाटील. स्ट्रायकिंगकडे रोहन हा खेळाडू होता. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर आहे. वाईट बॉलने सुरुवात केली फिल्डिंग करणाऱ्या टीमने. बॅटिंग करणाऱ्या टीम आता जे उतरतोय कयूर याला पाठवलं गेलं, कारण कयूरने जी 2 षटकं टाकली होती त्या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा खर्च केल्या होत्या. 37 धावा त्याच्या 2 षटकांमध्ये आपण पाहिल्या आणि वसूल करण्याकरता तो गेलाय. 2 सफलता मिळाल्या होत्या. ट्राय टू फ्लाइंग अवे फ्रॉम द बॉडी ऑफ तुमच्या अधिक बाहेर निघणारा बॉल आहे आणि पंच या ठिकाणी इशारा करतायत व्हाईट बॉलचा. रोहन मात्रे स्ट्रायकिंग कडे आहे. लगातारचे 2 चेंडू हे खराब टाकले गेलेत. धावसंख्या 2. फायदा होतोय. टॉस बॉल. चेंडू हवेत आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत तिथे. एकदा मिळाली. एका धाब्याच्या मध्ये 3 धावसंख्या झाली आहे आता 3 धावा. चांगले चांगले खेळाडू फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये सुद्धा आता तसेच चांगले क्रिकेटपट्टू पाहायला मिळतील. टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर देण्याकरता तयार आहेत कयूर आणि रोहन. पुन्हा खराब बॉल. बघा इथे सुरुवात तर खराब झालंय गोलंदाजी करणाऱ्या टीमचं सुद्धा. त्यामुळेच प्रश्न केलाय. पनामा कॅप परिधान करून बरेचसे खेळाडू उतरलेत. उन्हापासून बचाव त्या पनामा कॅपचा होऊ शकतोय. क्रिकेटमध्ये आपण बरेचसे खेळाडूंनाही पनामा कॅप परिधान करताना पाहिलं. सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन, वीरेंद्र सेहवाग, सुनील मनोहर गावस्कर. सरळ बॅटने कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढला. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा विचार नाही. 1च धाव. एक्सपिरियन्स पाहिजे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवी खेळाडूंची काही कमी नाही एस के वसई टीम मध्ये. भावेश घरत, त्याच्यानंतर पहिल्या इनिंग मध्ये सलामीला आलेले खेळाडू मृणाल. ओ रायझिंग सरप्राइजिंग डिलिव्हरी. सरप्राईज केलं होतं बॅटरला. अचानकपणे टॉस होताना हा चेंडू दिसलाय. धावसंख्या धावफलकावर पाहायची झाली तर ती आहे 5 धाबा. मॅच स्टार्ट टाइम 10:16 हे आपल्याला बघायला मिळालं. 9 षटकांकरता 45 मिनिटं आणि त्यापेक्षा जास्त अवधी जर झाला तर 10व्या षटकामध्ये 1 खेळाडू 38 सर्कलच्या आत. इथे 1 चौथी धाव मिळाली आणि त्याचबरोबर धावसंख्येत होतोय बदल. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ते 6 धाबा. बॅटची मदत मिळाली. ओहो फॉट स्ट्रोक. ताकदवर फटका. डीप फॉरवर्ड पॉइंटच्या बाहेर चेंडू गेलाय. 6 धावा. VPL सिक्सर. आरे पारे गुत्ती गुत्तम अडचण खडचण जियो खिलाडी बाहे बाहे जियो खिलाडी बाहे बाहे ओ अडे पडे आरे पारे गुत्ती गुत्तम अडचण
खड़चन खड़चन घुमा के छूटा हौसला बदल फैसला. बघितलं आपण तर वाढवा समाजाची बहुतेक गावं पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. विरारमध्ये आपण मनवेलपाडा, वर्तकवाड, गाबडवाडी, चर्चा त्याची सुद्धा होत राहील. आता एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा पॉवर पाहायला मिळाली कयूरची. कयूर इज ऑन फायर. चेंडू सीमारेषे बाहेर. मिळतील धावा 4. चौकार. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. प्रत्युत्तर दाखल 120 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना धावसंख्या 16. पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी कयूरची. धावा मी जरी दिले असले तरी वसूल करण्याची क्षमता माझ्याकडे आहे. म्हणूनच बॅट पॅच येतात ना, त्या बॅट पॅच नंतर खचून जाऊ नका. आत्मविश्वास वाढवा. लोक काहीही म्हणायो, आपण आपलं चांगलंच करायचं. कारण लोक या ठिकाणी हसायला येत आहेत, पोसायला नाही. चेंडू सुद्धा मिळेल आता. माजिद शेख मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचबरोबर डेनू पत्थरवाल. हे दोन पंच बघायला मिळत आहेत. थोडंसं आपण बघितलं तर आमच्या व्हॉलेंटियर्स तिथे पोहोचत आहेत. चेंडू मिळण्याआधीच ही जी वेळ आहे ती वेळ आपण काउंट करणार नाही, हे लक्षात असू द्या. सोळा धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मिळत आहेत. आता रणनीती चांगली आखावी लागेल. मैदान क्रमांक 1 वर बऱ्याचशा क्रिकेटच्या स्पर्धा सुरू आहेत. लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट, आणि तो फायदा होतोय क्रिकेटपटूंना. पॉवर प्लेची 3 षटकं आपल्याला पाहायला मिळतील. हे दुसरं षटक आहे. दोन खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. डेनू पत्थरवाल पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांच्यासोबतच माजिद शेख. चांगलं काम त्यांचं सुद्धा होतंय. मैदान क्रमांक 2 वर संदीप गावडसर आहेत आणि खालिद शेख, हे दोन पंच. ओहो, ओ ब्रेक चेंडू त्रिपा उद्ध्वस्त. फ्लाइट चांगली दिली होती आणि रोहन इज गॉन. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला पहिला धक्का. 16-1. हॅलो, कुठला संघ जर उपस्थित झाला असेल तर त्यांनी आपली नोंद करून घ्यावी आणि आपले टी शर्ट्स आणि आपली जेवणाची कुपन घेऊन जावी. सर्व कर्णधारांना ही विनंती आहे. चांगलं क्रिकेट तुम्हा आमच्या भेटी करता आलं. वाढवं प्रीमियर लीग 2026 प्रेरणा देण्याकरता अनेक क्रिकेटपटूंना आमंत्रण असतं.
रणजीपट्टू असतात, टेस्ट क्रिकेटपट्टू असतात. 2014 साली ॲबिक रिव्हिल्ला या आंतरराष्ट्रीय खेळाडूला आपण इथे याच मैदानावर पाहिलं होतं. वाढवा प्रीमियर लीगच्या बक्षीस वितरण समारंभाकरता जे आमंत्रण दिलं होतं. आता गोलंदाजी मार्गावर मेघ राऊत आणि समोर बॅटर आहे मयुरेश. मॅच बॉल त्या ठिकाणी येतोय. त्यावेळेस जो नंतर चेंडू आपण दिलाय तो परत घेत आहेत. म्हणजेच आता मॅच बॉलने फायदा होईल काय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मेघ राऊत आलाय. नो ब्रेक चेंडू होता. सरळ बॅटने चेंडूला खेळून काढला जातोय. चेंडू जातोय लॉंग ऑन रिझन मध्ये. 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतील 4. VPL चौकार. एड़े पेड़े देख घुमा के, आरे पारे देख घुमा के, गुत्ती गुत्तम देख घुमा के, अड़चन खड़चन देख घुमा के, जियो खिलाड़ी वाहे वाहे, जियो खिलाड़ी वाहे वाहे. ओ एड़े पेड़े देख घुमा के, आरे पारे देख घुमा के, गुत्ती गुत्तम देख घुमा के, अड़चन खड़चन देख घुमा के, छूटा हौसला बदल फैसला, बढ़ा ले तू बिंदास काफिला खेल. कंट्रोल फलंदाजी होते. विकेट जरी गेले असले तरी मयुरेश आल्यानंतर दबाव कमी करण्याकरता तो प्रयास करतो. धावसंख्या 20. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा आत वळणारा चेंडू होता. डिफेन्स जरूर केलाय. म्हणजेच यावेळेला थोडंच वसक गोलंदाजाचे दिसतंय आपल्याला. स्कोर इज 20. 100 धावा अजूनही पाहिजेत. पुन्हा आत वळणारा बॉल होता. मनगटाची मदत घेतली. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. एका धावेनिशी थोडासा पुढे सरकतोय मयुरेश. स्कोर मोज ऑन 21. दुसरे षटक मेघ राऊत हा गोलंदाजी मार्गावर. सरळ बॅटनेच खेळून काढला जातं. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका बघायला मिळतोय. एकदा मिळाली. दुसऱ्या धाबेकरता बॅटर धावत आहेत. दोघांनीही होकार दिला होता. 2 धावा पळून पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावा लागल्या जात आहेत 23. फुल पिच बॉल स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयास केला. थोडेसे दुखापत होताना दिसली त्यांच्या बोटांना. कारण लेदर क्रिकेट ज्याचं वजन चेंडूचं वजन आपण बघितलं तर ते जास्त दिसून येतं. याचबरोबर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात ते 24 धाबा. 120 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि सध्याची स्थिती आहे ती 24 धाबा धाव फळकावर. म्हणजेच 96 धाबा अजूनही बनवायच्या आहेत. 48 चेंडूंमध्ये 96 धाबा. 48 चेंडूंमध्ये 96 धाबा बनवल्या जातील काय. रणनीती योग्य आखली जाईल काय. बघूया आता कोणत्या गोलंदाजाचा वापर या खेळपट्टीवर केला जाईल. चांगलं क्रिकेट आहे. टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट, फायदाच फायदा. सुवर्ण दिवस टेनिस क्रिकेटला सुद्धा आलेत. ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्याला अनेक खेळाडू पालघर जिल्ह्यामधून जाताना दिसलेत. ISCL या स्पर्धेला सुद्धा आपण पाहिलं. मागच्याच आठवड्यामध्ये सुशांत मांजरेकर
ISPL चे पंच आमच्यासोबत वंसारी प्रीमियर लीग मध्ये सलग 3 दिवस होते. सरळ बॅटने फोर्स केले या चेंडूला ऑन दी अप. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक थोडंसं पडलेत कमी. बॅटरला मिळाली 2 धावांची हमी. 2 धाव मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावा लागल्या जात आहेत 26-26. अमित गोलंदाजी मार्गावर, म्हणजेच पहिल्या 3 षटकांकरता 3 वेगवेगळे गोलंदाज वापरलेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळायचं होतं बॅटरला. हा डॉट बॉल. वाडवल समाजाचेच आणखीन एक पंच आपण बघितले तर ISPL मध्ये संजय पाटील सरांना आपण बघितलं. यंदा 3ऱ्या पर्वात 3 मॅच मध्ये पंच म्हणून त्यांनी कामगिरी केली. एडवन सफाळी येथून ते बिलॉंग करत आहेत. स्लोवर वन ओव्हर पिच बॉल पाठवून दिलंय ह्या चेंडूला लॉंग ऑन रिझन मध्ये. सीमा रेषेपार मिळतील धाबा 4. VPL चौकार. एड़े पेड़े देख घुमा के आरे पारे देख घुमा के गुत्ती गुत्तम देख घुमा के अड़चन खड़चन देख घुमा के जियो खिलाड़ी वाहे वाहे जियो खिलाड़ी वाहे वाहे. धावसंख्या 4 ने पुढे गेली आणि धावा झाल्या 30. पुढचा बॉल पुन्हा ओव्हर पिच बॉल थ्रू द कव्हर. चांगला फटका. षटकार मिळतोय बॅटरला. बॅटर इज ऑन फायर. कयूर धावा वसूल करतोय. 26 धावसंख्येवर तो खेळतोय. 9 चेंडूंमध्ये 26 धाव बनवलेत. संघाची एकूण धावसंख्या 36. 1 गडी बाद 36 धावा. मी म्हटलं होतं की अजून दुसरा डाव बाकी आहे. म्हणतात ना जब तालाब भरता है तो मछलियाँ चिट्टियों को खाती है और जब तालाब सूखता है तो चिट्टियाँ मछलियों को खाती है. म्हणजेच आपण नेमकं काय आहे ते सांगू शकत नाही. पहिल्या डावात धावा आल्या. दुसऱ्या डावामध्ये सुद्धा परिणाम तसाच होऊ शकतो आणि तो झालाय. खेळायचा होता ऑन साईडला चेंडू ऑफ साईडला. गली रिझन मध्ये उलट्या दिशेने झेल टिपण्याचा प्रयास केला. 2 धाव मिळतील कयूरला. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावा झाल्या आहेत त्या 38. चांगली सुरुवात झाली. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी होतोय. 38 धावा. तिसरं षटक सुरू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये 5 चेंडू टाकून झालेत. Dancing down the track, charge the ball over the straight long on area. Massive, impressive sixer. एड़े पेड़े देख घुमा के आरे पारे देख घुमा के गुत्ती गुत्तम देख घुमा के अड़चन खड़चन देख घुमा के जियो खिलाड़ी वाहे वाहे जियो खिलाड़ी वाहे वाहे. ओ एड़े पेड़े देख घुमा के आरे पारे. बॅटरला आली जाग. त्याने काढला राग. निघाला बॅटिंग करणाऱ्या टीमचा तो वाघ. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे गेली आणि 44 धावा झालेत. 3 षटक समाप्त झालेत. या षटकामध्ये 20 धावा आल्यात. म्हणजेच घटनात्मक षटक बघायला मिळालं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा. आता जिंकण्याकरता 120 धावसंख्येचं टार्गेट होतं. म्हणजेच अगदी योग्य पद्धतीनं पाठलाग होतोय. 76 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. 76 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 42 बॉल. 42 मध्ये पाहिजे 76. रिक्वायर्ड रन रेट आता 10चा बनलाय. याआधी तो त्यापेक्षा जास्त होता. भावेश घरत काहीतरी गेम प्लॅनिंग करतायत.
डोक्यामध्ये सतत विचार त्यांच्या येत असतात. इम्प्रूव्हमेंट कशी होईल, सुधारणा कशी होईल. गेम चेंजर खेळाडू हवा आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला. सदोतीस धावा 2 षटकात खर्च केल्या होत्या. आता 11 मध्ये 34 धावा वसूल केलेत. व्हॉट अ बॅटिंग. स्ट्राईकला मयुरेश राऊत आहेत. डाऊन द लेग डाबी सोडून जाणारा बॉल आहे. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू गेलाय. 1+1 2 धाव मिळतील. वाईटचा इशारा सुद्धा आलाय. धाव संख्या 2 ने पुढे जाताना धावा लागल्या जात आहेत 46. दमदार सुरुवात. कॉन्सन्ट्रेट करतात बॅटर. पाहणी करतायत मैदानाची, कुठल्या दिशेने फिल्डर ठेवलेत. आणि याच्यामध्ये वेळ सुद्धा कधी कधी जास्त खर्च होतोय. पुन्हा चांगला बॉल ऑफ ब्रेक. गोलंदाजाची डॉट बॉल. धावसंख्या धाव फळकावर 46 धाबा 46. डिफेन्स केलंय. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवतायत. मेघ राऊत. स्ट्राईक इन कडे मयुरेश राऊत आहेत. अक्यूर आहेत. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक कोणी नाही आणि थेट आपल्या अतिथी कक्षाच्या दिशेने मिळतील धावा 4. VPL चौकार. अप 50 धावा झाल्यात. 50 धावा. अजूनही 70 धावा पाहिजेत. 39 चेंडूंमध्ये 70 ची आवश्यकता. काय पलटवार होईल फिल्डिंग करणाऱ्या टीम द्वारे. चांगला टॅप केलंय. गोलंदाज जात आहे चेंडू उचलण्याआधी. एकदा मिळाली कयूरला. म्हणजेच धावसंख्या पोहोचली गेली ती 51 वर. 39 धावसंख्येवर खेळतायत कयूर. आता स्ट्राईक इन कडे आहे मयुरेश. पण कॅप त्याचे सुद्धा बघायला मिळतोय. हाफ ट्रॅकर चेंडू होता. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत भावेश घरत. चेंडू उचलण्याआधी एकदा मिळाली. एका धावेनिशी धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 52. ओहो, ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळायचं होतं कियूरला. षटकाची झाली समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 120 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धाबा लागल्या जात आहेत त्या 1 गडी बाद 52. 52 आफ्टर 4 ओव्हर. आता 36 चेंडू शिल्लक आहेत आणि 36 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता पाहिजेत 68 धाबा. 36 मध्ये पाहिजेत 68 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. गोलंदाजी मार्गावर मनीष आलत, खेयूर आणि मयुरेश हे 2 बॅटर आहेत. मयुरेश स्ट्रायकिंग कडे असतील. आता फिल्डिंग मध्ये चेंजेस होत आहेत. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर आता क्षेत्ररक्षक सीमारेषा लगतच तैनात केले गेलेत. बेनिफिट भरपूर आहेत, फायदे भरपूर आहेत या लेदर क्रिकेटचे. फाडवळ प्रीमियर लीग
स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. तिथे बघू शकतात गली क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात होते. थ्रो चुकीचा होता. फायदा उचलला, एकदा मिळाली आणि एका धावेची स्ट्राईक रोटेट करत आहेत मयुरेश. केयूर स्ट्राईक इनकडे. धावसंख्या पोहोचली आहे ती 53 आणि बॅटर केयूर खेळत आहेत. ही इज प्लेइंग ऑन 39. 16 मध्ये 39 वर खेळत आहेत. म्हणजेच त्याने सुद्धा धीर सोडला नव्हता. टीट फॉर टॅट असं उत्तर दिलंय. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. मिडॉनच्या वरून चेंडूला पाठवून दिलाय. चेंडू जातोय खाऊ कॉर्नर रिझन मध्ये. सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. VPL चौकार. एड़े पेड़े देख घुमा के, आरे पारे देख घुमा के, गुत्ती गुत्तम देख घुमा के, अड़चन खड़चन देख घुमा के, जियो खिलाड़ी वाहे वाहे, थँक्यू. जियो खिलाड़ी वाहे वाहे. स्कोर मूव्स ऑन 57. ऑफ ड्राईव्ह फॉरवर्ड पॉइंट रिझन मध्ये शतरक्षकाला भेदून दन दन करत चेंडू सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. VPL चौकार. स्कोर मूव्स ऑन 61. 18 मध्ये सध्या 47 वर खेळत आहेत केयूर. 18 चेंडूचा सामना केलाय. ही इज प्लेइंग ऑन 47. 33 चेंडूंमध्ये 59 धावांची गरज आहे. 33 बॉल रिमेनिंग्स. ओहो ओहो, दांडी 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 गोल. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय केयूर या बॅटरचा. 47 धावसंख्येवर तो त्रिफळाची स्वरूपात शिकार बनलाय. गोलंदाज मनीषचा गॉन. मला वाटते ही जी सफलता मिळवून दिली, या सफलतेनंतर दबाव वाढला जाऊ शकतोय प्रत्युत्तर देणाऱ्या नाळे टीमवर. केयूर हा खेळाडू बाद झाला. जाता जाता चांगले परफॉर्मन्स देऊन गेला. व्यक्तिगत 47 धाबा त्याच्या बॅटमधून आपण बघितल्या आणि ज्या धाबा त्यांनी 2 षटकांमध्ये खर्च केल्या होत्या 37, त्यापेक्षाही 10 धाबा जास्त त्याने वसूल केलेत. 47 धाबा करून तो बाद झाला. नवीन बॅटर अनिकेत, जो बॅटर इन मिस्टर अनिकेत. धावसंख्या 61. ओहो, बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. थर्ड मॅन रिझन मधून चेंडू पुढे गेलाय. सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. चांगला बॉल, गुड बॉल. यावेळेला चांगलं लक्ष होतं. लेग बायचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धावा झाल्या आहेत त्या 66. षटक क्रमांक 5 षटकांची समाप्ती झाली. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फळकावर लागली आहे ती 66. आता
54 धाबा अजूनही बनवायच्या आहेत. 5 षटकांमध्ये 54 धाबांची गरज आहे. वेळेबद्दल सहकार्य करा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू. SKCC यूट्यूब वाहिनीद्वारे हे थेट प्रक्षेपण होतं. DBN यूट्यूब वाहिनीचे ऑपरेटर या ठिकाणी आहेत. कॅमेरामॅन सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. परंतु या स्पर्धेला कव्हर केलं आहे SKCC या यूट्यूब वाहिनीवर. तुम्ही या स्पर्धेला बघू शकतायत. आता 30 चेंडूंमध्ये पाहिजे 54 धाबा. भावेश घरत गेम चेंजर खेळाडू बनेल काय भावेश? स्ट्रायकिंगकडे उजव्यात असा बॅटर अनिकेत. ऑफ ड्राईव्ह थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये दिली एक्स्ट्रा पॉवर. मिळवल्यात 6 धाबा. सिक्सर. पहिल्या चेंडूवर समाचार घेतला गेला गोलंदाज भावेश घरतचा. षटकर्णीची धावसंख्या फुरली. धावसंख्या वाढली. धावसंख्येला गती मिळाली. धावसंख्या 72. 72. एड़े पेड़े देख घुमा के आरे पारे देख घुमा के गुत्ती गुत्तम. पुन्हा भावेश घरत तयार. जागा बनवून खेळला जातं. थोडासा गॅप दिसलाय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिलं. एकच धाव मिळेल. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 73 वर. स्कोर मोज ऑन 73. Oh, that's a good bowling, good bowling. एक चांगला बॉल भावेश घरतचा नुकताच सुटलाय. महत्वपूर्ण हिरा आहे लेदर क्रिकेट मधला भावेश घरत. सध्याची धावसंख्या धावपळकर आहे ती 73. 120 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफचा. 2 धावा पळून पूर्ण केल्या. 3री धाव घेण्याची इच्छा व्यक्त केली होती मयुरेशनी. रोखलंय अनिकेतने. धावसंख्या 2ने पुढे गेली आणि धाबा झाल्या आहेत त्या 75. 75. विकेट टेकर गोलंदाज हवा आहे. कारण सफलता जर मिळवून दिली तरच तो बेनिफिट होऊ शकतोय. अन्यथा संकट येऊ शकतायत. ऑन ड्राईव्ह आहे. मनगटाची सुद्धा मदत घेतली इथे. एकच धाव. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. धावसंख्या झाली आहे ती 76 धाबा. 6वं षटक सुरू आहे. पुढचा बॉल पुढे येऊन खेळला जाते. कव्हर क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहेत तिथे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. आणि पाहता पाहता बॅटरने पूर्ण केली एकच धाव. 6 षटकांचा खेळ संपलाय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर आपण धावा जर बघितल्या तर त्या आहेत 77 धावा. आता 4 षटकं शिल्लक आहेत. इक्वेशन आणि सिच्युएशन बद्दल आपण माहिती देऊया.
24 बॉल मध्ये पाहिजे 43 धाबा. 43 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 24 बॉल. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. काय शानदार आयोजन आहे वाडवळ प्रीमियर लीगचं. खूप चांगली मेहनत आहे या समाजाची. प्रत्येक कार्यामध्ये सहभाग दर्शवणारा हा समाज आहे. मी म्हटलं की राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा पदाधिकारी बघायला मिळालेत. त्यांच्यानंतर समाजकार्याचा ठसा उमटवला. नंदन काकांची भरपूर आठवण होतं. नंदन वर्तक और पिच बॉल सरळ बॅटने स्ट्रेट ड्राईव्ह. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. अतिशय चांगली ताकद झोकली होती बॅटरने. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावा लागल्या जात आहेत. धाव फळकावर त्या 79. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जर आपण बघितला तर हर्ष आलाय. सफलता मिळवावी लागेल. 16 धावा पहिल्या षटकामध्ये त्याने खर्च केल्या होत्या. आता दबाव अनिकेत आणि मयुरेश्वर कोणताच दिसत नाही. सर्व काही व्यवस्थित चाललंय. 79 धावा बनलेत. 41 धावा अजूनही पाहिजेत. 41 रन्स रिक्वायर्ड टू विन. ओ ब्रेक थ्रू दांडी गोल. फिफा उद्ध्वस्त केला बॅटरचा आणि खेतला परत झापा लागतंय. विकेट डाऊन गॉन. वसविकास बँकेचे चेअरमॅन आदरणीय आशय राऊत सरांचं अतिथी कक्षाच्या दिशेने आगमन झालंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. वाडवळ प्रीमियर लीग 2026 मध्ये सर आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही स्वागत करतोय. वसविकास बँकेचे चेअरमॅन आशय राऊत सरांचं आगमन या ठिकाणी झालंय. वेलकम सर. आता बघूया नवीन बॅटर कोण आहे. दबाव दडपण वाढवलं या विकेटने. 79 धावा झालेत. 41 धावांची आवश्यकता आहे आणि 41 धावा पूर्ण करण्याकरता चेंडू किती शिल्लक आहे ही सुद्धा चर्चा होईल. 22 चेंडू आणि 22 चेंडूंमध्ये 41 धावा पाहिजेत. वापस होऊ शकतात. भावेश घरात काहीतरी चर्चा करतात. मित्र परिवार आहे. विजय जरी कुठल्या टीमचा झाला तरी विजय हा VPLचा होईलच. कारण ह्या मॅच नंतर सुद्धा पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. लीग पद्धतीने सामने तुम्ही बघणार आहात. याच मैदानामधून अनेक क्रिकेटपटू तयार वर आलेत. शिवम दुबे, त्याच्यानंतर अथर्व अंकोलेकर. मागच्याच 2025 मध्ये ह्या मैदानावर त्याला आपण खेळताना बघितलं आणि आता मुंबई इंडियन्समध्ये त्याची वर्णी लागली. 30 लाखाच्या बोलीवर त्याला मुंबई इंडियन्समध्ये जागा मिळाली. चांगला बॉल होता. कळवळ टप्प्याचा चेंडू टाकायचा होता. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकदा मिळाली आलेल्या बॅटरला. हर्षलने आपलं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या 80 बरोबर 40 धावा पाहिजेत या मॅचला जिंकण्याकरता. मला वाटतं महत्त्वपूर्ण विकेट होती अनिकेतची सुद्धा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धावफळकावर 80 आहे. संकटामधून बाहेर काढण्याचं काम मयुरेश सध्या करतोय. पुढे येऊन खेळायचं होतं. स्विंग अँड मिस. गुडलेन क्षेत्रामधून चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. भन्नाट वेग, तितकंच चांगलं नियंत्रण. डॉट बॉल. बॅटरचे करायचे असतील हाल तर टाकावे लागतील चांगले डॉट बॉल. ऐंशी धावा 3 गडी बाद.
टॅप केलं जातं, गलीच्या दिशेने चेंडू गेलाय. एकदा मिळाली मयुरेशला. धावसंख्या पोहोचली 81 वर. स्थिती थोडीशी कठीण होत चालली प्रत्युत्तर देताना नाळे टीमची. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये त्यांच्या 81 धावा बनलेत. 39 धावा अजूनही बनवायच्या आहेत. हे षटक फार महत्वपूर्ण आहे. षटकातील आता शेवटचा बॉल असेल. सरळ बॅटने खेळायचं होतं. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. कधी कधी आपलं वाढतं शरीर हे क्रिकेट या खेळामध्ये आडवं येत असतं. फिटनेस तुमचा चांगला असायला पाहिजे. षटक क्रमांक 7 ची समाप्ती. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 120 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना नाळे टीमने बनवलेत सध्याच्या घडीला 82 धावा. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये 38 धावांची गरज आहे. 18 चेंडू 38 ची आवश्यकता. वेळेबद्दल सहकार्य झालं पाहिजे कारण 10 वाजून 16 मिनिटांनी या दुसऱ्या इनिंगला आपण प्रारंभ केलाय. 10 वाजून 57 मिनिटं झालीत. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित प्रस्तुत वाडवळ प्रीमियर लीग 2026 चांगला पर्व बघायला मिळतोय. वाडवळ समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. पुढे येऊन खेळायचं होता. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन अँड दॅट्स अ विकेट. विकेट डाऊन. व्हाईट बॉलचा इशारा तर आलाय. फलंदाजाला परत जावं लागतंय. गॉन. हलकीशी भावेश करत घेताना दिसले जम्पिंग कारण विकेट किपरने केलं होतं बॅटरला स्टंपिंग. त्याचबरोबर 1 धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धावा झाल्या आहेत त्या 83. बघूया 18 मध्ये पाहिजे 37 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 83 झालेत. 18 बॉल 37 ची आवश्यकता. लढावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. लढावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. अत्यावश्यक धावगती वाढले प्रत्युत्तर देणाऱ्या टीमची. आता केतन हा खेळाडू उतरलाय. भरपूर ग्लॅमर क्रिकेटला आलंय. लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट मोठ्या प्रमाणामध्ये खेळलं जातं. पूर्वी लेदर क्रिकेटपटूंना जास्त फायदा बेनिफिट असायचा. आता सुद्धा तो आहे. भविष्य घडवायचं असेल तर लेदर क्रिकेटकडे वळणं फार महत्त्वाचं. आता टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा काही खेळाडू आपलं भविष्य घडवत आहेत. केतन म्हात्रे हा खेळाडू आपण बघितला मालामाल झालाय ISPL मध्ये. कोळवट्यामध्ये चेंडू होता. केतनने ऑन ड्राईव्ह केलाय. खेळून काढलं होतं ऑन साईडला काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. भावेश घरत चालाकी हुशारी वापरत असतात आणि म्हणतात ना की सर्वात मोठी संपत्ती ही बुद्धी आहे. या जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी, सर्वात मोठं हत्यार धैर्य, सर्वात मोठी सुरक्षा विश्वास आणि सर्वात मोठं औषध हसू आहे. आणि विशेष म्हणजे हे सर्व आपल्याला मोफत मिळत असतं. धावसंख्या धावफलकावर आहे ती 84. हाफ ट्रॅकर डाऊन द लेग. डावी एसटी सोडून जाणारा बॉल आहे. डेनू पत्तरवाल सरांचा येतोय व्हाईट बॉलचा इशारा. स्कोर मूव्स ऑन 85. 35 धावा पाहिजेत. हो भावेश करत लय मध्ये आलाय परत. बॅटरला पाठवलंय परत. गॉन.
आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी नदी तडीले चालनी आई नदी तडीले चालनी. प्रत्युत्तर देत असताना नाळे टीम चांगल्या सुरुवातीनंतर आता संकटामध्ये आलं, कारण विकेट जर आपण बघितलं तर 5 गडी बाद धावसंख्या झाली आहे ती 85. 16 बॉल शिल्लक आहेत आणि 16 बॉलमध्ये जिंकण्याकरता 35 धावांची गरज आहे. 16 मध्ये पाहिजेत 35. न्यू बॅटर इन निसर्ग. ग्रीक हिरोज या यूट्यूब या वाहिनीवर सुद्धा म्हणजेच या ॲप्सवर सुद्धा सर्व अपडेट तुम्हाला मिळतील. निसर्गाचं नाव सध्या चिराग या नावाने सेव्ह आहे. निसर्ग आला खेळण्याकरता. स्कोर इज 86. 86 धावा. 34 धावांची गरज आहे. 34 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. नाळे टीमला जबाबदारी स्वीकारावी लागेल. स्लोवर वन चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन भावेश करत करामत करतायत. अनुभव आहे, अनेक वर्षांपासून ते क्रिकेट खेळतायत आणि तो फायदा त्यांच्या टीमला झालाय. डॉट बॉल पुढे येऊन खेळला जाते कव्हरच्या दिशेने. शतरक्षक त्या ठिकाणी पळतायत. पाहूया काय घडलंय. चेंडू अडवला की नाही आणि लगेचच टाळ्यांचा गजर मैदानाच्या आतमधून होताना दिसलाय. चांगला एफर्ट बघायला मिळाला. 100% योगदान दिलं गेलं. व्हॉट हॅपन. फक्त यस 3 धावा मिळतील. 3 धावा मिळतील. चौकार. 4 धावा आहेत. भावेश गरज स्वतः सांगतात की आज 4 धावा आहेत. धावसंख्या 4 ने पुढे गेली आणि धावा झाल्या आहेत त्या 90. 13 मध्ये 30 पाहिजेत. ओव्हरपिच बॉल स्ट्रेट टू द बॉलर. यावेळेला 1 धाव पण पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याकरता इच्छुक आहेत बॅटर. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतात बॅटर. षटक क्रमांक 8 ची समाप्ती. हे षटक खूपच चांगलं लाभदायक ठरलंय. 9 धाबा खर्च केल्यात भावेश घरतने या षटकामध्ये आणि 2 सफलता सुद्धा मिळवून दिल्यात. म्हणजे जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड पाहायला मिळालं. 8 षटकांची समाप्ती. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 91. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. 5 गडी बाद 91 धावा. 12 बॉलमध्ये पाहिजेत 29 धावा. होतील की नाही शंका आशंका निर्माण झालंय. या शंकेचं निवारण करण्यासाठी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू. 3 दिवसांचा हा रणसंग्राम तुम्हा आम्हा प्रत्येकाच्या भेटीला आलाय. वाडवळ प्रीमियर लीग 2026. 12 मध्ये 29 धावांची गरज होती. चेंडू हवेत आहे. भावेश गरज चेंडूच्या खाली. त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. गोलंदाजाला विकेट मिळाली. गॉन. विकेट डाऊन. 6 गडी बाद. धावसंख्या 91. मनरागावा ज्ञानी जोडी माणिक्यवाले तितडी चालनी आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी.
थँक्यू. पुढील होणारा मॅच करता प्रत्येक टीमने आपले क्रिक हिरोज ॲप डाउनलोड करा आणि आपला ID बनवा, नाहीतर मग दुसऱ्या अकाउंटमध्ये दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये ते टाकलं जाईल. माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. अपडेट करण्याकरता ही सर्व माहिती तुम्ही लक्षात घ्या. आता बघूया, चेंडू शिल्लक आहेत ते 11 मध्ये पाहिजेत. 29 धाव संख्या 91. सागर नावाचा बॅटर आलाय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये सागरने दिशा दिली या चेंडूला. 1 धाव मिळाली. 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. खरं तर तुमचा आत्मविश्वास यावेळेला पाहिजे. बॅटिंग करणाऱ्या टीममध्ये क्षमता आहे, कुठल्याही परिस्थितीवर मात ते करू शकतात आणि संकटमोचक खेळाडू त्यांच्या टीममधून आपण अनेक बघितलं. धावसंख्या 92. सरळ बॅटने खेळलं जातं या चेंडूला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक तिथे आहेत तैनात. 1 धाव मिळाली. काऊ कॉर्नर मधून थ्रो येण्याआधी 2 धावा पळून पूर्ण होतील काय? अपील जोरदार करतात. धावबाद करता ही अपील होती यष्टी रक्षकाची. 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. धावसंख्या पोहोचली 94 वर. 94 इज द स्कोर. धावसंख्या 94. 120 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं होतं SK वसई टीमने आणि नाळे टीम 94 धावा त्यांच्या बनलेत. मैदान क्रमांक 2 वर सुद्धा लगेचच मॅच सुरू करा. हेमंत पाटील सर त्या ठिकाणी आहेत आणि दोन्ही टीम खेळण्याकरता सज्ज राहतील. मथाने वर्सेस माहीम टीम वर्सेस मथाने असा हा मॅच पाहायला मिळेल आपल्याला. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळून काढला होता बॅटरने. 1च धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावा झाल्या आहेत त्या 95. दबाव दडपण बॅटिंग करणाऱ्या टीमवर. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 25 पाहिजेत. डील करण्याकरता बॅटर तयार आहेत, कारण आता या वेळेला चौकार आणि षटकारानेच पुढे जाता येईल. 1 धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावा झाल्या आहेत ते 96. 7 मध्ये 24 पाहिजेत. 7 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. खुश दिसत आहेत कृणाल. शरीरापासून दूर खेळायचं होतं, स्वतःला मागे झोकलं होतं. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. षटक क्रमांक 9 ची समाप्ती आणि या 9व्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धाबा खर्च झालेत. ज्यावेळेस दुसरी इनिंगला प्रारंभ झाला तेव्हा वेळ होती 10:16 चेंडू सुद्धा मैदानाच्या बाहेर गेला होता. सो वेळेबद्दल आपण बघणार आहोत. आय थिंक ॲक्युरेट वेळ 1 आतमध्ये 1 आत घेतला जाईल. 1 खेळाडूला आत ठेवलं जाईल. आणि बघा ही डिसिप्लिन आहे, शिस्त प्रियता बघायला मिळाली. भावेश करत आहेत आणि त्यांचं नेहमीच म्हणणं असतं की सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, सकारात्मक क्रिकेट खेळा. प्रत्येक खेळाडूला त्या मोटिवेट करत आहेत. मॉर्निंग क्लबचे सुद्धा ते सदस्य आहेत आणि 2-3 मे रोजी आपण याच मैदानावर मॉर्निंग क्रिकेट क्लबद्वारे मोठी स्पर्धा बघणार आहोत, ती सुद्धा लेदर क्रिकेटची. आणि त्या स्पर्धेची सुद्धा जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळतोय. आता 6 मध्ये जिंकण्यासाठी पाहिजे 24 धाबा. लढावं लागेल, असं नाही की होणार नाही. कारण केयूरने एका षटकामध्ये वसूल केल्यात 20 धाबा. एका षटकामध्ये त्याने वसूल केल्या होत्या. सहा मध्ये 24 पाहिजेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. अमित सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. वेग चांगला बघायला मिळाला. डॉट बॉल.
मैदान क्रमांक 2 वरचा मॅच संपलाय आणि तिथे सुद्धा आपण मॅन ऑफ द मॅच बघणार आहोत. कोणता खेळाडू मॅन ऑफ द मॅच असेल ती माहिती मिळेलच. दांडी गोल त्रिपा उद्ध्वस्त केला अमितने बॅटर सागरचा. म्हणजेच हा 7वा धक्का लागलाय. 7 गडी बाद. धावसंख्या धावफळकावर 96 फॉर 7. बायको माझी बायको सांग लगी तू करशील काय. DJ Webhub in the mix. गोरी तोर माझ्या मनानं भरली पाठबीट वाढवते ही चोकरी नखऱ्याची तोर माझ्या काळजात उतरली सुद्धा मी झालं तिच्या डब्बावरी गोरी तोर माझ्या मनानं भरली पाठबीट वाढवते. मैदान क्रमांक 2 वर संपलेल्या मॅचचा हिरो मिस्टर गौरव. मी विनंती करतोय आदरणीय आशय राऊत सरांना, वसई विकास बँकेचे चेअरमन आदरणीय आशयजी राऊत सरांच्या शुभ हस्ते गौरव या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित केला जाईल. आपण बघतायत VPLचे पर्व आहे. इथे काय मिळतील धावा? 4. फोर्स केलंय, ताकद झोकली आणि धावा मिळतील 4. VPL चौकार. एड़े पेड़े देख घुमा के आरे पारे देख घुमा के गुत्ती गुत्तम देख घुमा के अडचण खडचण देख घुमा के. स्कोर मूव्स ऑन 100. 3 मध्ये पाहिजेत 20 धाबा. 3 चेंडू आणि 20 धाबांची गरज आहे. डाऊन द लेग अशा चुका जर केल्या तर मग या धाबा होऊ शकतात. अतिरिक्त धाबांची धावसंख्या 101 आणि खरोखरच हिंमत हारली नाही पाहिजे. 3 मध्ये 19 पाहिजेत. हाफ ट्रॅकर उचलायचा होता या चेंडूला. टायमिंग प्रॉपर होताना दिसलं नाही. गोलंदाजाने झेल ड्रॉप केला. 1 धाव मिळाली. धावसंख्या पोहोचली 102 वर. 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉलमध्ये आता 18 धावांची आवश्यकता आहे. 2 मध्ये 18. भावेश घरतची रणनीती कामी आलंय, कारण ते षटक महत्वाचं होतं. ज्या षटकामध्ये 2 विकेट्स मिळवल्या, महत्वपूर्ण ब्रेक थ्रू मिळवून दिलेत. ओहो, पुन्हा एकदा एज लागलं होतं. याच बरोबर हा डॉट बॉल आणि आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 1 बॉल. एका बॉल मध्ये पाहिजेत 18 धाबा. एकामध्ये पाहिजेत 18 धाबा. कॉंग्रॅच्युलेशन यस के वसई टीम. नाळे टीमने सुद्धा चांगला प्रतिकार केला. त्यांचा सुद्धा चांगला खेळ झालाय आणि खूप चांगला खेळ होतानाच दिसलाय. हँडशेक करा, हस्तांतरण करा आणि त्याच्यानंतरच मैदान सोडा. वसई विकास बँकेचे चेअरमन आशय राऊत यांचा सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. मी अध्यक्ष अमोल पाटील यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. मॅच समरी सुद्धा आपण बघतायत. इथे पहिला मॅच जो संपला त्याच्या मॅच समरी सुद्धा आपण पाहिली.